मंडळ आयोगाची अंमलबजावणी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय आणि जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी सुरू असलेली मंडल यात्रा काल यवतमाळ येथे दाखल झाली। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच शरदचंद्र पवार गट ओबीसी राज्याध्यक्ष राजा राजपूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन यात्रेची उद्दिष्टे आणि मागण्यांची माहिती दिली। राजपूरकर यांनी सांगितले की मंडल आयोगाची अंमलबजावणी हा देशातील ऐतिहासिक निर्णय असून यामुळे जवळपास 50% लोकसंख्या आरक्षणाच्या झोतात आली आहे। तत्कालीन प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी हा निर्णय लागू करून ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळवून दिले। त्यानंतर ओबीसी प्रवर्गातील लोक जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि ग्रामपंचायतीमध्ये नेतृत्वाच्या पदांवर पोहोचले। भाजपाने या आयोगाला तीव्र विरोध करत देशभर कमंडल यात्रा काढल्याची आठवण करून देत राजपूरकर म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर ओबीसी आरक्षणाचे खरे जनक हे पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार आहेत। त्यांनी आरोप केला आहे की काही समाजकंटकांच्या दबावामुळे आणि भाजपा सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अटींची पूर्तता न झाल्यानं ओबीसींचे राजकीय आरक्षण वारंवार धोक्यात आले आहे। राजपूरकरांनी महायुती सरकारवर तीव्र टीका करत म्हटले की आरक्षणाबरोबरच शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनावरही सरकार अपयशी ठरले असून आज राज्यातील शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होत आहे। तसेच ओबीसी मंत्रालय व समाजाच्या महामंडळाची स्थापना करूनही निधी न पुरवता समाजाची फसवणूक केली आहे। मंडल यात्रा ही सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी असून ओबीसींच्या हक्कांसाठीचा हा लढा सुरूच राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। या पत्रकार परिषदेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबासाहेब गाडे पाटील, शरद मैन, जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम, तालुका अध्यक्ष विनोद मडावी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। न्यूज एक्सप्रेस करिता कलीम खान, यवतमाळ। की शेतकऱ्यांच्या आत्महत्या खरं उजाडावे, त्याचे संसार उजाडावे, त्याची मुलं बाळं पोळगी रस्त्यावरती आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील नाही राहिले असं मला वाटतं आणि ही खूप गंभीर बाब आहे। कारण की मराठवाडा, विदर्भ या ठिकाणच्या भागातल्या शेतकऱ्यांचे शेतकरी आहेत काही मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करण्याचा सतत सुरू झालेला आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री हे यांच्याकडे बघण्यासाठी बिलकुल वेळ। राज्याचे मुख्यमंत्री सध्या या राज्यामध्ये मला बोलू नये वाईट वाटतं या राज्यातली जी लोक आहेत ज्याला तुम्ही मंत्रिमंडळात घेतलेलं आहे, जे आमदार खासदार आहेत अगदी नालायक दिसतात। एक आमदार एका हॉटेलच्या लोकांपासून सिगरेट एका हातामध्ये दारूचा ग्लास आणि पैशाची बॅग घेऊन काय खेळ चालू लागतात। या राज्याचे मंत्री आहोत। एक आमदार त्या ठिकाणी आमदार परिषदेच्या कॅन्टीनमध्ये मारामारी करतो, टॉवेल लुंगी होती, बनियान होती। तुम्ही सरकारमध्ये एक मंत्री त्या ठिकाणी कृषी मंत्री शेतकऱ्याला शिवाय एक मध्ये काय भेटतं, एक विक्री कोण करतं, मी शेतकऱ्याला पण निवडून आणतो, ज्या शेतकऱ्याला छोट सरकार द्या त्या शेतकऱ्याला अपमानित करतो। दुसरा मंत्री हे एखाद्या म्हणजे बीडमध्ये गलत केलं, तुम्ही ह्या सगळ्याचं तुम्ही नेतृत्व करत असत। मला असं वाटतं मला वाटतं की सगळे नालायक लोक आहेत। या नालायक लोकांचं नेतृत्व आपण महाराष्ट्रात करतात। मला असं वाटतं की महाराष्ट्राला अपमान देऊ नये, महाराष्ट्राला अपमान होऊ नये। तुम्ही तात्काळ यांना तुमच्या युतीमधून बाहेर काढा। या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार करत असेल किंवा त्या ठिकाणी शिंदे करत असेल, हे सगळे जे लोक आहेत की नालायक पणाचा त्या ठिकाणी कळस काढलेला आहे, त्या लोकांना बाहेर काढा। तुमच्याकडे स्वतःकडे बहुमत आहे, तुमच्या बहुमताने तुमच्या इकडे सरकार करा। काय आवश्यकता आहे? जो माणूस या राज्यातल्या जनतेला, भोजनाला, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, महिलांना वारंवार अपमान करतो, अशा लोकांच्या जीवन सरकार चालू नये, अशा लोकांना घेऊन सरकार चालवलं त्यामुळे हा महाराष्ट्राचा अपमान आहे। मंडळ यात्रा बहुजनांची यात्रा सन्मान करतात, तुम्ही कोणता अपमान करणार नाही, कारण अपमान करणे हे महाराष्ट्राचं पूर्वी महाराष्ट्राचं धोरण नाही। त्यामुळे आज या यवतमाळला आलाय, पुढे पुढच्या जिल्ह्यात जाईल आणि या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्याशी मुख्यमंत्र्यांना संवाद साधायचा होता म्हणून आदरणीय वर्षात असतील, आमचे नेते असतील, हे सगळीची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या माध्यमातून घटकांशी आम्ही त्या ठिकाणी भेटत आहोत, त्यांचं त्या ठिकाणी समाजात असलेले योगदान लक्षात घेत आदर सत्कार करतो। पण या सगळ्या गोष्टी होत असताना ज्या नागपूरपासून यात्रा सुरू झाली, नागपूरपासून यात्रा पुढे होऊन गोंदियामध्ये आली, अचानकपणे या राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधारी पक्षाच्या पोटावर काढला। आता मंडळ मी जर मंडळ यात्रा काढतोय, आमचा पक्ष जर मंडळ यात्रा काढतो, ओबीसीचा सन्मान करतोय, तर तुमच्या पोटात काय असं काय तुमच्या पोटावर ओबीसीला आरक्षण मिळालं तर तुमच्या पोटात काय होत? कारण तुम्ही ओबीसीला कायम आरक्षण नाकारलं होतं। याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला जातीय जनगणना करण्याची मागणी होती, ही प्रामुख्याने मागणी होती, त्यावेळेला काँग्रेस आणि काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामध्ये देशामध्ये देखील त्या ठिकाणी आमचा खासदार आदरणीय सुप्रिया सुळे असतील त्यांनी मोठी भूमिका घेतली आणि ओबीसीच्या जातीय जनगणनेचा लढा दिला। पण त्याच वेळेला या राज्याचे त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संशय की जो सेन्सस जो त्या ठिकाणी आपला जी आकडेवारी असते कास्ट बेस्ड सेन्सस, हा सेन्सस घेण्यावर नाकारला।
2011 जो सेन्सस झाला होता तो सेन्सस सुप्रीम न्यायालयासमोर सुप्रीम कोर्टासमोर ठेवण्यासाठी त्यावेळेला एक नकार दिला की त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुमच्याकडे जी आकडेवारी ती सातवी आमच्यासमोर तुम्ही सुपूर्द करा सादर करा जेणेकरून ओबीसीचं आरक्षण जे न्यायालयामध्ये आहे त्याला पूर्ववत करता येईल त्या वेळेला देवेंद्र फडणवीसांना 8 आठवड्याची मोहलत दिली गेली होती पण देवेंद्र फडणवीसांकडे कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार केला गेला नाही आणि अंतिम आठवड्यामध्येच आहे अंतिम आठवड्यामध्ये देवेंद्रजीकडनं मुख्यमंत्री कार्यालयात कळवलं गेलं की आम्हाला मुदतवाढ करून द्या त्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केलं आणि आमच्या ओबीसीचं आरक्षण न्यायालयामध्ये स्थगित झालं गेल्या कित्येक काळापासून नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका ग्रामपंचायत असतील या सगळ्या ओबीसीच्या आरक्षणाशिवाय वंचित स्थगित आहे याला जबाबदार कोण त्या प्रभावामध्ये कुठलाही त्या ठिकाणी नगरसेवक सदस्य जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नाहीये का नाही त्याला जबाबदार फक्त भारतीय जनता पार्टी आहे एकीकडे ओबीसीची पाठराखण करायची बोलवणी करायची दुसरीकडे ओबीसीच्या पाठीमागे अशा प्रकारे लपून खचून खंजीर खुपसायचा ही तुटकी भूमिका योग्य नाही भारतीय जनता पार्टीची तुटकी भूमिका आम्हाला मान्य नाही आम्ही ओबीसीच्या सोबत आहोत आयुक्त आसियन आणि कायम समाजाच्या भोजनाला त्या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी त्यांचा पाठीमागे राहण्यासाठी आदरणीय पवारसाहेबांनी त्या ठिकाणी नेहमीच योगदान दिलेलं आहे त्या माध्यमातून दुसरी महत्वाची भूमिका ती म्हणजे शेतकऱ्यांची ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सगळ्यात पहिली मागणी होती की तुम्ही राज्यामध्ये आल्यानंतर तुमच्या जाहीरनाम्यात दिलं होतं की तुम्ही राज्यामध्ये सत्तेमध्ये आले की तुम्ही ताबडतोब शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करणार पण मी विदर्भात सगळीकडे येतोय नागपूर झालं गोंदिया झालं चंद्रपूर झालं गडचिरोली झालं भंडारा झालं त्यानंतर वर्धा झालं आज यवतमाळमध्ये आलोय अनेक शेतकऱ्यांना मी भेटतो अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधले असताना शेतकरी हा कर्जाने बिघडून गेलेला आहे त्रस्त झालेला आहे तो वाट बघतोय की माझी कर्जमाफी कधी होईल जेणेकरून मी नवीन कर्ज घेऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या आयुष्याचा जो पिढा आहे गाडा आहे तो मी पुन्हा एकदा होईल माझा संसार पुन्हा एकदा त्या ठिकाणी रुळावरती घेऊन माझी गाडी पुन्हा रुळावरती घेऊन पण तसं काही दिसत नाही ओबीसींच्या साठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतले आणि मंडळ आयोग खऱ्या अर्थाने समाजातला तो शोषित पीडित वंचित असलेला घटक जो अत्यंत दुर्बल होतो जो मुख्य प्रवाहाच्या खाली होतो त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून त्याला देखील राजकीय आरक्षणाच्या भूमिकेमध्ये आणण्याचं काम आणि एक मोठे योगदान आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून त्यावेळेला एक अशी परिस्थिती होती एक अनाकार्य परिस्थिती होती त्यावेळेला देशामध्ये त्यावेळेस पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी हा निर्णय घेतला की मंडळ आयोगाची अंमलबजावणी इकडे देशामध्ये करायची परंतु ज्या वेळेला आदरणीय पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी हा निर्णय घेतला त्याच वेळेला देशामध्ये एका राजकीय पक्षाने या निर्णयाला विरोध केला कडाडून विरोध केला आणि त्यावेळेला या ओबीसीला आरक्षण देऊ नका या मंडळ आयोगाला लागू करू नका या मंडळ आयोगाची अंमलबजावणी करू नका असं त्या ठिकाणी भूमिका घेत त्या वेळेला व्ही.पी. सिंगांच्या सरकारमधून भारतीय जनता पक्षाचे जवळजवळ 176 खासदार बाहेर पडले आणि व्ही.पी. सिंगांचं सरकार व्ही.पी. सिंगांचं सरकारला दोघांनी मांडलं पण तरी देखील या ओबीसीला आरक्षण मिळायला पाहिजे आज हे झालं नाही तर पुन्हा कधी होऊ शकणार नाही म्हणून व्ही.पी. सिंगांनी मंडळ आयोग लागू करून दिला आणि त्याचा जागा घेत आदरणीय पवारसाहेबांनी म्हणजे देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र राज्य आहे जे आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यावेळेला मंडळ आयोगाची भूमिका घेत ओबीसीला आरक्षणाचा मार्ग खुला करून दिला त्याच वेळेला या देशामध्ये हा का झाला दंगली घडल्या ठिकठिकाणी मंडळ गोप आहे मंडळाचे नारे लागायला लागले रस्त्यावरती आंदोलनाला उपोषणाला त्या ठिकाणी दगडफेक झाल्या या सगळ्या गोष्टी फक्त यासाठी होत्या की ओबीसीला आरक्षण देऊ नका त्यांना राजकीय आरक्षण देऊ नका त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणू नका ओबीसी शूद्र आहे त्याला आपल्या सोबत राजकीय सत्तेमध्ये मुख्य प्रवाहामध्ये आपल्या सोबतीला बसवू नका हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन होता आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीसारख्या एवढ्या मोठ्या पक्षाने कमंडल यात्रा काढली आणि ओबीसीच्या मंडळ आयोगाला विरोध केला आज ज्या प्रकारे ओबीसीची त्या ठिकाणी पाठराखण करतायत ओबीसी बोलवणी करतायत ओबीसी बद्दल त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या बतवड्या करतात ओबीसी आमचा बिये आहे असं त्या ठिकाणी सांगितलं असतं मला एवढं सांगायचं आहे की त्यावेळेला तुम्ही कमंडल यात्रा काढली होती की नाही काढली होती हे तुम्ही कॅमेऱ्यासमोर या भारतीय जनता पार्टीचे जे कोणी बडे नेते राज्यामध्ये आहेत त्यांना माझं खुलं चॅलेंज आहे की त्यांनी सांगावं त्यावेळेला ओबीसीला आरक्षण देण्यासाठी मंडळ आयोग लागू होणार होता त्या मंडळ आयोगाला तुम्ही विरोध केला होता की नाही